पीक कर्ज मिळालं नाही आणि डाव बँकेकडे जात आहो, हे सोसायटीकडे जात आहो. हो देतो म्हणतात, पण आतापर्यंत दिलं नाही. अर्धा पावसाळा झाला, मजूर आले, मजूर देण्यासाठी पैसा नाही आहे. गडचिरोलीच्या भिकारू कर्मे या शेतकऱ्यांची ही व्यथा. पीक कर्जासाठी बँक आणि सहकारी संस्थेत पायपीट करून ते थकलेत. हंगाम सुरू झाला आणि पीक कर्जासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. आज 2 महिने झाले. अर्धा खरीप हंगाम लोटला, पण त्यांना कर्ज काही मिळालं नाही. शेतीचा सातबारा, 8अ, बोझापत्र, शेतीचा नकाशा ही पीक कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्र त्यांनी दिली. पण गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी कार्यकारी संस्थेच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या नशिबी निराशाच आली. कोण्याही सावकाराकडून कर्ज काढून आमचं आता काम चालू करत आहोत. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अहेरी शाखेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं जातं. महागावच्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या सभासदांना याच बँकेतून कर्ज मिळतं. या संस्थेचे 180 खातेदार आहेत, पण शेतकऱ्यांना अजून पीक कर्ज मिळालं नाही. डीसीसी बँकेनं कागदपत्र आपल्याला मिळालीच नाहीत असं सांगत सारा दोष संस्थेच्या सचिवांवर ढकललाय. प्रोसिजर नुसार आपलं सगळं वाटप असते. संस्थेकडे त्यांनी सातबारा देणे, डिक्लेरेशन भरून देणे आणि वेळेच्या आत जर त्यांनी पैसे भरले असेल तर संस्थेनं त्याची कर्ज मागणी बँकेला सादर करणे हे आवश्यक आहे. आता एवढ्या बाबी पूर्ण बँकेत आल्यानंतर आम्ही 1 दिवसात तर पूर्ण चेकिंग करतो. बँकेमध्ये डिले होत नाही. संस्थेनं फक्त संस्थेचं रेकॉर्ड बरोबर परिपूर्ण आलं पाहिजे. जर रेकॉर्डच बरोबर नसेल तर बँक काही करू शकणार नाही ना. जर त्या सचिवानं जर पैसे बँकेत भरलेले नाही, रिक्वायरच्या त्या सभासदाने भरलेली पैसे जर बँकेत भरणा केला नाही तर त्याचा वाटपाला विलंब होईलच ना, पर्याय नाही. खरीपाचा हंगाम आणि पाऊस बँकेच्या कर्जाची वाट पाहणार नाही. दोष संस्थेचा का डीसीसी बँकेचा यात शेतकऱ्यांनाही रस नाही. शेतीत तर पेरावंच लागेल. काही शेतकऱ्यांनी दागदागिने गहाण ठेवून पेरणीचं सोंग साजरं केलं. काहींना पुन्हा सावकारांच्या दारात उभं राहावं लागलं. काही शेतकरी आजही आपली पडीक जमीन पाहत शेतकरी असण्याचं दुःख व्यक्त करतात. पैसा नाही म्हणून गव्हर्नमेंटकडे लोन टाकलो, लोनही काही सँक्शन झाला नाही. पीक विमासाठी फॉर्म भरलो धानारीसाठी, तर त्याचाही काही पता नाही. बँकेकडे जाऊ थकलो. आता पावसाळा निघून गेला. पावसाळा बँकेची वाट बघत असलो तर का आता रोवणे होत नव्हता. बँकवाले आज या, उद्या या, परवा या असं डेटच देत होते. का गेलं तर का देतही नव्हते. त्याच्यामुळे सोयाबीनची तर लागवड करणं निघूनच गेली. आता कसं करावं कसं नाही, इकडून तिकडे. आता गेल्या वर्षी फसल न आल्यामुळे कास्तकाराकडे तर पैसाच नव्हता. गडचिरोली हा आदिवासी जिल्हा. आपल्या राज्याचे गृहमंत्री आबा या जिल्ह्याचे पालकमंत्री. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या सावकारांचे चामडे सोलून काढू असं ते म्हणाले होते. त्यांच्या जिल्ह्यात बँक शेतकऱ्यांचं कर्ज मंजूर करत नाहीये आणि शेतकऱ्यांपुढे खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये. यापेक्षा शोकांतिका ती कोणती? गडचिरोलीहून व्यंकटेश दुदुमवारसह गजानन उमाटे, स्टार माझा, मुंबई.